स्वामी समर्थ. चला मैत्रिणी, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज आहे हरतालिका. सगळ्यांना हरतालिकेच्या शुभेच्छा. आपण आता महादेवांची पिंड मांडणार आहोत रेतीचे, कारण की पार्वतीने रेतीचे पिंडचे शिवलिंग करून पूजाविधी केलेले आहेत. कारण की आपण कायम महादेवांची वर्षातून पूजा करत असतो, पण रेतीचे शिवलिंग बनवून त्याचे पूजा केल्याचे खूप महत्त्व आहे हरतालिकेच्या दिवशी. आता आपण इथे चौरंगावरती हरतालिकेची स्थापना करणार आहोत. सगळ्यात अगोदर रांगोळी काढून घ्यायची व स्वच्छ चौरंग घ्यायचा. एक सफेद कलरचे कापड घ्यायचे व त्यावरती रेतीने गुलाबजल, शुद्ध जल टाकून धुवून घ्यायचे व शिवलिंग बनायचे व या चार बाजूला वाळूचे छोटे छोटे सती म्हणून असे तयार करायचे. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जाते. विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही हे व्रत करतात. धार्मिक मान्यतेनुसार आणि हरतालिकेच्या व्रताची सुरुवात ही शंकर पार्वतीची वाळूची मूर्ती तयार करून स्थापना करून करावी. शिव पार्वतीच्या पूजेसाठी आवश्यक ते सर्व साहित्य वापरून यथाविधी मनभावे पूजा करावी. याशिवाय हरतालिकेची कथा आवर्जून वाचावी किंवा ऐकावी. परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळात हरतालिका पूजा हे केली जाते. हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी आणि मक्याचे कणीस अर्पण करणे हे अनविरळ आहे. या दिवशी महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे. तसेच प्रहरानुसार शक्य तशा वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी देवीची पूजा करावी. आरती करून उपवास काकडीने खाऊन सोडावा. हरतालिका व्रताचा एक महत्त्व नियम म्हणजे हे व्रत हरतालिका ही व्रत पाळणाऱ्या महिलांनी रात्री चुकूनही झोपू नये. याउलट या रात्री जागरण केले जाते आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. या रात्री कोणी झोपले तर त्याला पुढील जन्मात अजगराचे रूप मिळते अशी मान्यता आहे. हरतालिका व्रत कथा उपवास करताना ऐकणे फार महत्त्वाचे आहे, अन्यथा हा उपवास अपूर्ण समजला जातो. हे व्रत 16 शृंगाराचं असं उत्सव असतो. महिलांनी या दिवशी 16 शृंगार करूनच पूजा करावी. जसे शिवपार्वतीची पूजा करावी. त्यामुळे भगवान शिव व माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. पूजेच्या वेळी देवी पार्वतीला सुवासिनीचे सर्व वस्तू अर्पण केल्या जातात. तसेच हरतालिका व्रताच्या दिवशी काळे कपडे घालणे टाळावेत. गरोदर आणि विधवा महिलांनी हरतालिका व्रत करू शकतात का, पण त्यांनी उपवास नियमामध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. गरोदर महिलांनी आरोग्य सांभाळून फळे, दूध किंवा अन्य आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करावे. तर विधवा महिलांसाठी हे व्रत भगवान शंकराची आराधना आणि शिव पार्वतीची भक्तीसाठी आहे. पूजेसाठी भगवान गणेश, भगवान शिव आणि माता पार्वतीची यांची वाळूची मूर्ती बनवून त्याची पूजा केली जाते. या व्रताला सुरुवातीला प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी असे मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा करताना कोणताही अडथळा न येता पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते. व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे विधिवत विसर्जन केले जाते. हरतालिकेचे उपवास हा त्याच दिवशी सोडला जात नाही. मान्यतेनुसार हा उपवास बरोबर 24 तासासाठी ठेवला जातो. धार्मिक मान्यतेनुसार एकदा का हरतालिका व्रताचे संकल्प घेतला तर तो मध्येच सोडता येत नाही. व्रत आयुष्यभर पाळावेच लागते. पण काही कारणास्तव तुम्हाला जर हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे. यामुळे हे व्रत नित्य सुरू राहते असे देखील मान्यता आहे. हरतालिकेची कहाणी. एके दिवशी शंकर पार्वतीने कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकराला विचारले, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा.
आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडेल हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसं नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवता विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्ती झालीस. ते एक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्षे तर झाडांची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांनी फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथे नारद मुनी आले. हिमालयांना त्याची पूजा व येण्यास कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. तो तिच्या योग्य नवरा आहे. त्यानेच मला तुझ्याकडे मागावी करण्यास पाठविले आहे. म्हणून इथे मी आलो आहे. हिमालयात मोठा आनंद झाला. त्यांनी हे गोष्ट कबूल केली. नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले. त्यांनी ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीने रागवण्याचे कारण विचारले. तेव्हा तू सांगितलेस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णू देण्यास कबूल केलं आहे. याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीने एक घोर अरण्यात नेलं. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टास पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथे माझी लिंग पार्वतीसह स्थापलीस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलेस. त्या पुण्याने इथलं माझं आसन हललं. नंतर मी तिथे आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. दुसऱ्या दिवशी व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणींसह त्याचे पारायण केलेस. इतक्यात तुझे वडील तिथे आले. त्यांनी तुला इकडे पळून येण्यास कारण विचारले. मग तू सर्व झालेले हकीकत त्याला सांगितलेस. पुढे त्याने तुला मला देण्याचे वचन दिले. तुला घेऊन घरी गेले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतांना तुझी इच्छा पूर्ण झाली. हरतालिका व्रत असं म्हणतात. या व्रताला हरतालिका व्रत म्हणतात. पार्वतीने 64 वर्षे झाडांचे पाने खाऊन व पूजा अर्पण केलेले आहे आणि एक भुयारामध्ये रेतीचे पिंड बनवून पूजा केली पार्वतीने. त्यामुळे हरतालिकेच्या दिवशी रेतीचे पिंड बनवून याचे खूप महत्त्व आहे व 16 पत्री अर्पण केल्याचे खूप फायदे ठरतात. तर तुम्ही बघू शकतात अशी झालेली आहे आपली हरतालिका पूजा. व्हिडिओ आवडल्यास स्वामी गुरु या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.